वाशिमच्या पालकमंत्री पदावरून हसन मुश्रीफांची नाराजी कायम असल्याचं दिसतंय, कारण ध्वजारोहणानंतर मुश्रीफ तात्काळ कोल्हापूरकडे रवाना झाले. कुठल्याही प्रशासकीय बैठका घेणं मुश्रीफांनी टाळलंय. नाराजीबाबत योग्य वेळी योग्य ठिकाणी बोलू असं मुश्रीफ म्हणाले. वाशिममध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर ते तात्काळ कोल्हापूरकडे रवाना झाले. त्यांच्या दौऱ्यामध्ये कोणताही प्रशासकीय बैठकांचा समावेश नसल्यानं पालकमंत्री पदावरची त्यांची नाराजी कायम असल्याचं बोललं जातं. हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली. वाशिमची आकांक्षित जिल्हा अशी असलेली ओळख पुसून विकासासाठी अधिक गती देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. पालकमंत्री पदावरच्या नाराजीच्या मुद्द्यावर बोलताना मुश्रीफांनी आपण योग्य ठिकाणी योग्य बोलू असं वक्तव्य केलं. तसंच अजित पवारांशी पालकमंत्री पदाबाबत चर्चा केली असून श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. मी मागे सांगितलेलं आहे याबद्दल. आता आपण जिथं योग्य ठिकाणी बोलायचं तिथं अजितदादा पवार आमचे नेते आहेत त्यांना बोललेलं आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवलेली आहे आपण. मुश्रीफ नाराज आहेत पालकमंत्री पदा, मी योग्य वेळी बोलेल योग्य ठिकाणी असं. ठीक आहे, हे तू माझ्या राष्ट्रवादीच्या कुठल्या मंत्र्यांची काही काळजी करू नको. अजित पवार खंबीर आहे. हसन मुश्रीफ, त्याच्यात नरहरी झिरवाळ जे कुणाचं असेल त्याचं मी बघेन. दर मंगळवारी माझ्या इथं बऱ्याचशा पत्रकारांना माहिती आहे की राष्ट्रवादीची मिटिंग असते. तिथं राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना सगळ्या मंत्र्यांना निमंत्रित केलेलं असतं. जर कुणाचं काय असेल, वेगवेगळ्या प्रकारचे समस्या असू शकतात, त्या मांडण्याचा अधिकार आहे. परंतु ते तुमच्या पुढे मांडायच्या ऐवजी माझ्या पुढे मांडा असं मी त्यांना सांगेन.